दंडवत प्रणाम. मी ईशाधिष्ठी सतीश दादा गुरु भोजराज बाबाजी अमृते. श्री गोपालकृष्ण मंदिर महानुभाव राजश्रम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड. प्रथमतः मार्गाचे अधिकरण दत्तात्रय प्रभूंचे श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईजी अमृते. श्री गोपालकृष्ण मंदिर महानुभाव राजश्रम तामसा संस्थापक आदरणीय ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. आदरणीय विद्यागुरुवरे बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय दादांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्र्यासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो. बाईसी महात्म्याची वाट पाहणे. लीळा क्रमांक 301. काल आपण सुकिया जोगनायकाची लीळा श्रवण केली. त्यामध्ये प्रपंचामध्ये किती प्रकारची दुःख असतात आणि ते दुःख माणसाला कशा प्रकारे सहन होत नाही हे आपण बघितलं. परंतु तो जोगनायक स्वामींच्या सन्निधानामध्ये गेल्यानंतर, स्वामींच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर त्यांना स्वामींच्या दर्शनाची आवडी लागली. स्वामींच्या जो पूजावसर पाहिल्यानंतर किंवा बाईसांनी त्यांना जो प्रसाद दिला त्याही नंतर त्यांचं दुःख निरपून गेलं, फिटून गेलेलं आहे. आपण सिद्धांतार्थ बघितलेला होता की आपल्याही जीवनामध्ये अशा प्रकारची दुःख असतात आणि ही निरपून जाण्यासाठी, दूर होण्यासाठी परमेश्वराचं सन्निधान, परमेश्वराचा विधी आणि साधन किंवा परमेश्वराची जवळीक हे किती महत्त्वाची आहे हे आपण बघितलं. आज आपण बघणार आहोत बाईसी महात्म्याची वाट पाहणे. बाईसी म्हणजे प्रेमसंचारी भक्त बाईसा. महात्म्यांची म्हणजे महात्म्य म्हणजे जो स्वामींचा परिवार होता. मग दादोस आहेत, उपाध्ये आहेत, त्याचप्रमाणे बाईसा असतील, नागदेवाचार्य असतील, आबाईसा असतील, हे सगळे महात्मेच होते. आणि महात्मा शब्दाचा अर्थ केला ज्याचा महान आत्मा तो महात्मा, ज्याच्याकडे महान अनुभव आहे त्याचाही शब्दार्थ केला तो महात्मा. किंवा महात्मा शब्दाचा अर्थ केला मंत दोषाते नासी, मंत गुणाते दे तो महात्मा. अजून एक अर्थ केलेला आहे म्हणजे स्वतःही दोष आचरत नाही आणि तो दुसऱ्यालाही आचरू देत नाही, तो एक महात्मा. म्हणजे महंत कुणाला म्हटलेला आहे? महंत दोषाते नासे तो महंत. किंवा ज्याच्याकडे बहुता गुणाचा संभव तोही महंत अशी व्याख्या केलेली आहे. ज्याच्याकडे अनेक गुण आहेत, फक्त महंती म्हणजे काय, आसनावर बसले म्हणजे महंती होत नाही, किंवा वस्त्र टाकलं म्हणजे फक्त महंती होत नाही. आसनावर बसून त्यांच्याकडे ती गुण पाहिजेत. कोणते गुण पाहिजे? जे काही धर्माचे गुण आहेत, काय नियम आहेत. किंवा त्या महंतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर आपल्याही काही दोषांचा निस्तरा झाला पाहिजे, तो महंत. किंवा असं फक्त नाही की ज्याला काही अधिकृत महंती झाली ते महंत झाले, असं नाहीये. जरी तो महंती नसेल पण त्यांच्याकडे बहुत गुणाचा संभव आहे, ते संत महात्मे अनेकाच्या वेदाबोधाला निमित्त आहे, ते सुद्धा महंतच म्हटलेले आहेत. आता आम्हाला काय वाटलं, फक्त बाबा जडजूड, बाबांनी फेटा बांधला, बाबा जाडजूड आहेत म्हणजे ते फक्त आता बाबा म्हणतं.
नाही. शास्त्राने व्याख्या केली बहुत गुणाचा संभव, दोषांचा नव्हे, गुणांचा संभव त्यांच्याकडे पाहिजे. त्यांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर किंवा त्यांच्या ठिकाणी राहिल्यानंतर, त्यांच्या ठायाला गेल्यानंतर किंवा त्यांची जवळी केल्यानंतर आमचे दोष निस्तरण झाले पाहिजे आणि काही गुण आम्हाला प्राप्त झाला पाहिजे. मग तो कोणीही असो, साधा भिक्षुक जरी असेल, संत महात्मे असतील किंवा एखादे अधिकरण असतील, त्यांना महंतच म्हटलेलं आहे. म्हणून महात्मा, ज्याचा महान आत्मा आहे, ज्याचं विशाल अंतःकरण आहे, उदांतःकरणाचा आहे, तो महात्मा. स्वतःचे अंतःकरण उदार आहे आणि दुसऱ्यालाही ते उदार करतात, त्याला महात्मा असं म्हटलेलं आहे. परमेश्वराचा जो विधी आहे किंवा जो परमेश्वराला शरण जाईल तो कोण म्हटला पाहिजे? तो महानच आहे ना. सामान्य पुरुष ईश्वरीकडे येईल का? नाही येणार. म्हणून संकोचित विचाराचा नव्हे, उदार अंतःकरणाचा परमेश्वराला अभिप्रेत आहे. सर्वस्व दान कोण करेल? जो उदार अंतःकरणाचा, तो सर्वस्व दान करेल. आणि जो कुचित विचारांचा आहे तो हात राखून देईल. इथे उच्चारण करताना बाईसी महात्म्याची नाही, महात्म्यांची अनेक वचन वापरलं. त्याच्यामध्ये नागदेवाचार्य बाईसा दादोस तसे नव्हते, ते संकुचित विचारांचे होते. त्यांना फक्त महात्मा म्हटलेले, पण महात्म्यांची. आणि महात्मा जो आहे तो कधीही संकुचित विचाराचा नसला पाहिजे. जे काय आहे ते उदांतकरणाने द्यायचं, जे काही सांगायचं मनमोकळेपणे सांगायचं. आपण नाही का म्हणत यांचं अंतःकरण उदार आहे, विशाल आहे, ते ना मनामध्ये काही ठेवत नाही. काही काही लोक मनामध्ये आडागुडा ठेवतात, काही काही स्पष्टपणे मोकळे होतात. जो महात्मा आहे तो तुम्हाला स्पष्ट ते काही सांगेल. धर्मासाठी, विधीसाठी तुम्हाला ते रागवतील पण का? तुमच्याकडून धर्म व्यवस्थितपणे झाला पाहिजे म्हणून तुम्हाला ते रागवतील पण. आपण काय म्हणतो, हे काय महात्मे आहेत का? हे नुसतं रागवतात. धर्मासाठी रागवल्यानंतर ते तुमच्या फायद्याचं आहे. तुम्ही विधीमध्ये, उदाहरणार्थ तुम्ही मार्गामध्ये गेला आणि तुम्ही विधीमध्ये चुकला, किंवा काही करत असताना तुम्ही जर चुकला, किंवा तुम्ही स्थानवंदन करायला गेला पण तुमच्याकडून विधी चुकला, तिथला जो एखादा संत महात्मे असतील त्यांनी तुम्ही अविधी करताही बघितलं, जरी तुम्हाला ते रागवले, मग कोणासाठी आहे? ते तुमच्या भल्यासाठीच आहे की ते काही त्यांचा फायदा त्याच्यामध्ये नाही. म्हणून महात्मा जो आहे, महंत, ते स्वतःही आचरण करतात आणि दुसऱ्याही करवी करून घेतात. त्याला महंत आणि महात्मा हे संबोधन वापरलेलं आहे. म्हणून महात्मा जो आहे तो उदार अंतःकरणाचा पाहिजे आणि त्याच्याकडे परमेश्वराचं यथार्थपणे ज्ञानही पाहिजे. तरच तो आपल्याला काहीतरी सांगू शकेल, बोलू शकेल आणि आपण त्यांची जवळीक केल्यानंतर आपला काही फायदा होईल. स्वामींनी सांगितलं, आपण यापसी आपल्यापेक्षा ज्ञात आहे, विरक्त आहे. त्यांच्याकडे वेगळीकता आपल्यापेक्षा वेगळीकता त्यांच्याकडे आहे. त्यांचा सहवास आपल्याला करायला सांगितला, कोणाचा पण नाही करायला सांगितलेला आहे. म्हणून शोधणी तुम्हालाही करायला सांगितली, ज्ञान आहे का, आचरण आहे का, हे आपल्याला बघायला सांगितलं. पुढच्याकडे लगेच भुलून जायला नाही सांगितलं, चमत्काराकडे जायला नाही सांगितलं.
आपल्यामध्ये बाबा चमत्कार नाही, आपल्यामध्ये सांगितलं त्यांचं ज्ञान, भक्ती, वैराग्य हे बघा. तो सुद्धा एक प्रकारचा महंत आहे, ती सुद्धा एक प्रकारचे महात्मे आहेत. म्हणजे अनेक पैलू शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. हे तुम्हाला शब्दांची मी वाक्य सांगितली. महात्म्यांची वाट पाहणे म्हणजे बाईसा आता वाट पाहते आहे. एकुदी बाईसी गोसावे आते म्हणितले. एकुदी म्हणजे एक दिवस बाईसा स्वामींना म्हणतात, बाबा संपे कोणी महात्मे नयेतीची की. म्हटले बाबा आता बरेच दिवस झाले, कोणी महात्मे आपल्या भेटीसाठी आले नाहीत. भक्त परिवार बरेच दिवस झाले आपल्या भेटीसाठी आले नाहीत. खंती लागती असे. खंती लागती असे म्हणजे बाबा आता मला कसतरी आळस येतो आहे, मला उदासीनता वाटते आहे. बरेच दिवस झाले बाबांच्या भेटीसाठी कोणी भक्त परिवार आलाच नाही. सर्वज्ञे म्हणितले. स्वामी काय म्हणतात, बाई तैसेची येत होत असे, हे तसे ऐसे कोणी जाणे ना. स्वामी पण म्हणतात बाई आम्हाला पण आता असंच वाटायला लागलं की बरेच दिवस झाले कुणी आमच्या भेटीला आलं नाही आणि आम्ही इथे आहोत. म्हणजे कुठे आहोत, आम्ही बीडला आहोत, हे कुणालाही माहिती नाही. माहिती नसलं पाहिजे, त्यामुळेच कुणी आमच्या भेटीसाठी या ठिकाणी आलं नाही. आजी पाहे येती बाई, पाणी भातू साचुनी ठेवा. मग पुन्हा स्वामी काय म्हणतात, बाई आता 1-2 दिवसामध्ये येतील आपल्या भेटीला भक्त, तर तुम्ही काय करा, पाणी भातू साचुनी ठेवा. पाणी भाताचे 2 अर्थ केले. एक पाणी भात म्हणजे मडक्या शिजून ठेवलेला भात, परंतु दुसरा एक अर्थ सांगितला की जी वाळलेली कोरकी असतात, म्हणजे आपली भाकरीची चपातीची, ती भिजून म्हणजे वाळवायची, त्याला सुद्धा पाणी भात म्हटलेलं आहे. म्हणजे पाण्यामध्ये भिजून जी वाळवली जातात ती कोरके, म्हणजे भाकरीची असतील किंवा चपातीची असतील, त्याला म्हटलं पाणी भात. कारण की पाणी भात जो आहे, आपण भात एवढा काळ राहू शकत नाही. अर्थ अभिप्रेत त्यांनी सांगितला की जी कोरकी असतात की नाही, ती पाण्यामध्ये भिजून वाळवायची, मग ती जास्त काळ ती बरेच दिवस राहतात आणि त्याला कुठल्याही प्रकारची बुरशी वगैरे लागत नाही आणि ती चांगल्या प्रकारे लागतात. आमच्या परमार्गामध्ये आत्ताही सुद्धा जी कोरकी असतात की नाही, आता तर आम्ही कोरके म्हणजे आता कोरके शिल्लक राहतच नाहीत आणि जरी राहिले लगेच ती शिजून खाल्ली जातात. परंतु पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती, जे काही घास कुटके राहिलेले असतील, शिल्लक भिक्षेची असेल किंवा उपारातली असेल, ती भिजून म्हणजे पाण्यात ठेवायची, त्याला भिजवायचं, ती वाळवायची, नंतर त्याला म्हणतात ती साचून ठेवायची, तो कोरका, त्याला म्हणतात खऱ्या अर्थानं पाणी भात. तो एक दुसरा अर्थ नाही केला, परंतु दुसरा जो अर्थ आहे तो अभिप्रेत वाटतो. कारण की पाणी भात पाण्यात कसा राहू शकेल, एवढ्या दिवस नाही राहत. आणि कोरके मात्र किती पण दिवस राहू शकतात. आता मार्गामध्ये नाही का 15-15 दिवस 20-20 दिवस कोरके राहतातच की वाळून ठेवल्यानंतर, पण ती वाळून ठेवावी लागतात. आपल्या परमार्गी पद्धत आहे, परंतु अन्य राहटीमध्ये जर काही शिळ राहिलं तर फेकून देतात. तसं आपला जो नामधारक आहे, उपदेशी वर्ग आहे, त्यांना मी सांगतो, जरी तुमची काही चपाती शिल्लक राहिली असेल रात्रीची 2 दिवसाची, तिला वाळवा आणि त्याचे काय करून खात जा, कोरकी करून खात जा. मग ते पातळ खाऊ शकता किंवा तुम्ही सुकी पण खाऊ शकता. तुम्ही मार्गात गेल्यानंतर तुम्ही कधी कोरके खाल्ले असतील, जर खाल्ले नसतील तर त्यांना जर कधी मार्गात गेले त्यांना सांगा, बाबा आम्हाला कोरके करून द्या. त्यांना सांगा पोहे उपमा आम्हाला काही नको. मग ते कोरके कशी असतात तुम्हाला बघायला भेटतील. काही काही लोकांनी खाल्ली, बरेच लोकांना माहिती नाही कोरके नेमके काय असतात. त्यांना वाटतं शिळी भाकरी आहे, शिळी कशाला खायची. आता आयुर्वेद सांगतं, डॉक्टर सांगतात की शिळी चपाती खाल्ल्यानंतर त्यांची शुगरसुद्धा कमी होते. त्याने सांगितलं जेवढी चपाती तुम्ही शिळी खासाल तेवढं तुमच्यामध्ये कॅल्शियम राहतं, जेवढं ताज्या चपातीमध्ये नसतं. पूर्वी सांगितलं शिळी अन्न खाऊ नये,
पण आता तेच सांगायला लागले की शिळी चपाती खाल्ल्यानंतर तुमचा मधुमेह बरा होतो, तुमचा अस्थमा बरा होतो. आता हे आयुर्वेद सांगायला लागलं. ब्रह्मविद्या शास्त्राने 1000 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. जसं आपण सूत्रपाठामध्ये स्वामींचं वचन आहे की नाही, रेंदा चेंदा दरभरीचे. म्हणजे काय, ज्याच्यामध्ये रस होता तो गेला आणि एकामध्ये रस नाहीच. तसे आमचे जे साधक आहेत भिक्षेमध्ये उरल्यानंतर ते वायाला जाऊ देत नाहीत. तर तो जो कोरका आहे दुपारचा संध्याकाळी खाते, संध्याकाळचा सकाळी खाते, परंतु वायाला जाऊ देत नाही. तसं बाईसा या ठिकाणी स्वामीसाठी जे काही पदार्थ बनवायचे किंवा जे काही भिक्षेमध्ये येत असेल ते उरल्यानंतर ते वायाला जाऊ देत नसत. ते अशा प्रकारे ते साचून ठेवायचं, म्हणजे ते कोरके. मग काय चपातीचे किंवा भाकरी असेल. स्वामी सांगतात की बाई पाणी भात साचूनही ठेवा. आता भक्त परिवार येणार आहेत. स्वामी सर्वज्ञ आहेत आणि स्वामींनी सर्वज्ञ नसल्या कारणाने बाई आता भक्तजन येणार आहेत हे बाईसांना स्वामी सांगतात. बाईसा ह्या प्रेमिया होत्या. बाईसांना स्वामींच्या परिवाराविषयी खूप आवड असायची, खूप आवड होती. कारण की जो भक्त असतो त्याला आपल्या परिवाराविषयी आवड असते. मग आपला असेल ईश्वरीचा परिवार असेल, आणि हे असले पाहिजे. आपला तो देवाचा नव्हे का आहे की देवाचा परिवार तो आपला परिवार, आणि ही भावना असणं फार गरजेचं असतं. आपण आता हेतू बघूया लीळेचा. हेतुस्थळकार सांगतात की बाईसा म्हणतले बाबा आळस लागत असे, भक्तिजन येते ना, सर्वज्ञ म्हणतले येथे आळस लागत असे. आता येथील पाणी भातसाचा तर म्हटले बाईसा प्रेमसंचारी भक्त होत्या, त्यांना सदा सर्व प्रेमाचं सुख होतं. मग बाईसांना आळस कायसा. दुसरी गोष्ट मूर्तीचाची वेच, म्हणजे प्रेमसंचारी भक्त जो असतो तो मूर्तीच्या सेवेमध्ये वेचलेला असतो. परमेश्वराच्या मूर्तीमध्येच तो रममाण असतो. आणि प्रेमसंचारी भक्त हा परमेश्वराला सोडून राहू शकत नाही. तर म्हटले मग आळस काहीसा. मूर्तीचा वेश प्रेमसंचारी भक्त, मग बाईसांना आळस का लागला ना. म्हणाले गोसाव्याची म्हणून प्रीती, आणि सर्वज्ञ म्हणतले येथीची माणूसते बाईसाची आवडे. बाईसांना स्वतःसाठी काही नव्हतं, परंतु स्वामींचा परिवार येत नाही म्हणून बाईसांना आळस लागला. आणि दुसरी गोष्ट, जो स्वामींचा परिवार तो बाईसांना नेहमी आवडायचा, किंवा जो बाईसा जे स्वामींचे भक्त ते बाईसांना काय व्हायचे, नेहमी आवडत. मग इथीचा माणूस तो बाईसाची आवडे, म्हणजे जो स्वामींना आवडायचा तो बाईसांना आवडायचा. स्वामी ज्याचं गुणगान करायचे ते बाईसांना आवडायचे. म्हणून स्वामींच्या परिवाराविषयी बाईसांना प्रीती होती. जरी ते प्रेमसंचारी होत्या, परंतु त्यांना परिवाराविषयी काय होतं, प्रेम होतं. तर म्हटले ईश्वर तर सदा तृप्त काम, तर मग आळस काहीसेन ना. म्हटले परमेश्वर मनुष्य वेशाची ने माने, जीवासे दोष चारे स्वीकरिले. सांगितलं ना, परमेश्वर मनुष्य वेशामध्ये आल्यानंतर जीवधर्म मनोधर्म. जीवधर्म म्हणजे तोषणे विरोखणे, तोषणे म्हणजे तोष, विरोखणे म्हणजे राग येणे. हा मनुष्य विषयाची माने बरं का. ईश्वर तर निर्विकार आहे, त्याला कुठला राग नाही, परंतु मनुष्य विषयामध्ये आल्यानंतर ते धर्म धारण केले जातात. परमेश्वराने फक्त काय केलं, सोंग धारण केलेलं आहे. वास्तविक तसं आहे का, नाही. तो तृप्त काम आहे. तो तृप्त काम तो कायसेन तोषवावा. आमचे टीकाकार सांगतात की म्हटले परमेश्वराला आपण जे भजन घालतो तेने काय ना तृप्त काम, तो तृप्त काम आहे, परंतु
भजन लिहिल्याशिवाय जीवाला गोमटं भेटणार नाही. ईश्वर सदा तृप्त कामच आहे. पण जर कोणी म्हटलं त्याला काय बघा भजन घालायचंय, परंतु तुमचं भजन तुम्ही भजन घातल्याशिवाय, तुमच्या पूजनाचा स्वीकार केल्याशिवाय तुमचा अधिकार पुढे वाढेल का? नाही वाढणार. आता आपण जो उपहार दाखवतो, स्थानाला विशेषाला आपण उपहार दाखवतो की नाही, आणि परमार्ग ठिकाणी क्रिया करतो अन्नदानाच्या, ईश्वर तर तृप्त काम आहे ना. तो काही तुमच्या सामान्य पदार्थाने तोषणार आहे का? नाही. परंतु तुम्ही जर ईश्वराला अर्पण नाही काही केलं, तुमचा अधिकार पुढे वाढेल का? तुम्हाला पुढे घडेल का? नाही घडणार. म्हणून आपल्याला ती विधी करावी लागतात. काय काय म्हणतात ना, घास कशाला मोडायची, देव काय खातो का? ती 5 जी घास असतात ती म्हणजे आमचा विधी आणि तो आमचा भाव आहे. ते एक प्रकारचं स्मरण आहे. देवाला आपल्याला सांगितलं की भोजन करताना पहिला माझा आठव करा. गीतेमध्ये सांगितलं पत्रम पुष्पम फलम तोयम. सांगितलं ना, पत्र पुष्प फल पाणी मला अर्पण कर. किंवा यत करोशी यदस्नासी यज्ज होशी ददासी यत तपस्यस्य कोणतेय तत्कुरुष्व मदर्पण. हे अर्जुना, तू जे कमवतो, जे खातो, जे पितोस ते पहिलं कुठे अर्पण कर? मला अर्पण कर, नंतर तू ग्रहण कर. आम्हाला भगवंताने आज्ञा केली की नाही, मग पहिलं आपण जे कमवतो ते कुठे दिले पाहिजे? ते पहिलं भगवंताशी अर्पण केलं पाहिजे. जे खातो म्हणजे आपण जे आता स्वयंपाक तयार करतो, तो पहिला उपहार आपण स्थानाजवळ किंवा आपल्याकडे जो विशेष आहे आपण तिथे तो दाखवला पाहिजे. किंवा चेतन जे साधन आहे, साधू संत महात्मे परमार्ग यांच्या ठिकाणी आपण अन्नदान क्रिया केल्या पाहिजे. सांगितलं की नाही आम्हाला? मग जे उपहार दाखवू नका, त्यांना संदर्भ द्या. भगवंताने सांगितलं की नाही, जे तू पहिलं कमवतोस किंवा जे खातोस ते पहिलं मला काय कर? पहिलं अर्पण कर. शास्त्राने मला आज्ञा केलेली आहे. म्हणून ईश्वर तर तृप्त काम आहे, परंतु आपण त्याला अर्पण जीवाचेने क्रियेने जीवाला गोमटं होणार. जर ईश्वराचे अर्पण केल्याचं गोमटं कोणाला होणार आहे? ते जीवाला होणार आहे. आणि म्हणून जे काय आपण पहिलं घरामध्ये बनवतो पदार्थ, मी उपदेशी अनुयांना सांगतो आहे, जरी अन्य असतील परंतु ते शुद्ध शाकाहारी असतील किंवा त्यांचं वर्तन चांगलं असेल, ते सुद्धा परमार्गामध्ये क्रिया करू शकतात. परमार्गाचं भजन पूजन अन्य लोकही करू शकतात. असं काही उपदेशांनी केलं पाहिजे. फक्त बंधन काय आहे? त्यांचे संस्कार चांगले असले पाहिजे. ते सप्तव्यसनी नसले पाहिजे. असं नका. कुणाही धर्माचे असेही ना, कुणाही पंथाचे असेही ना, आपल्याला ते बंधन नाही. मानव संप्रदायामध्ये 18 पगड जातीची लोक आहेत, परंतु बंधन काय इथं? तो निर्व्यसनी असावा. त्याला ही सुद्धा परमार्गाच्या ठिकाणी, स्थानाच्या ठिकाणी त्याला अशा भजन पूजनादी क्रिया करता येतात. हेतुस्थळकार सांगतात की ईश्वर तृप्त काम आहे, परंतु परमेश्वराने मनुष्यविषयाचे निर्माण जीवधर्म मनोधर्म स्वीकारिले. म्हणून परमेश्वर सुद्धा म्हणतात की हो बाई, आम्हाला पण आळस लागतो आहे. देवाला आळस आहे का? नाही. मनुष्यविषयाचा स्वीकार केला, देवाला आळस का बरं राहील? देव तर सदा तृप्त काम आहे, देवाला कुठला आळस? परंतु मनुष्यविषयाचा स्वीकार केल्या कारणाने स्वामी म्हणतात हो बाई. स्वामी आधी काय म्हणतात? हो बाई, बरेच दिवस झाले कोणी भक्तीने आलेच नाही, पण स्वामींना माहिती होतं भक्तजन येणार आहेत. मग पुन्हा स्वामी काय म्हणतात? बाई, तुम्ही पाणीवा साचून ठेवा. ईश्वराचं सर्वज्ञत्व इथे आपल्याला प्रगट दिसतं. पहिलं काय म्हटले? बाई, आम्हाला पण तसंच होतं, म्हणजे हा मनुष्यवेश. आणि पुन्हा काय म्हणतात? बाई, पाणी बस साचून ठेवा, आता परिवार येणार आहे. स्वामी का म्हटले? कारण की स्वामींना माहिती होतं हे स्वामींचं ईश्वरत्व इथे स्वामींनी प्रगट केलं. दोन्ही मनुष्यवेश आणि ईश्वरत्व हे दोन संदर्भ आपल्याला लीलेमध्ये बघायला भेटले.
तर म्हणाले, जर भक्तजन आले तेने करून काय होणार? तेने बाईसा योग्यता आणि अज्ञानाचे गोमटे. बाईसांना जे काही भक्त परिवार आल्यानंतर जे काही बाईसा त्यांना भजन देणार, आपलं भोजन देणार, तेने करून बाईसांची योग्यता होणार. जरी बाईसा पहिल्याच योग्यता बाईसा प्रेमिया होत्या, परंतु अनेक त्याच्यामध्ये भर पडणार, योग्यता होणार. म्हणजे पहा, आणि जो अज्ञान आहे त्याला गोमटे, जयाचा धर्म तया गोमटे, खाते या गोमटे, का भक्ताची ये भिक्षेचे, ईश्वर हे तोचे मनोनी पवित्र. त्यांनी संदर्भ सांगितले की बाईसांना योग्यता होणार, जो अज्ञान आहे त्या अज्ञानाला तिथे गोमटे होणार. आता स्वामींच्या ठिकाणी येणारा परिवार तो काय सगळं सज्ञान थोडीच होता. कोणी दर्शनीय, कोणी वेदवंत, कोणी नसुद्धीये सोबत आलेले. जरी त्यांना बाईसाकडून भजन घडलं तरी जरी तो अज्ञान असेल त्याला सुद्धा काय होणार आहे? गोमटे लागणार आहे. दुसरी गोष्ट त्यांनी मुद्दा सांगितला, ज्याचा पदार्थ भिक्षेमध्ये आला, बाईसाची योग्यता ज्ञानाची नि गोमटे. आता बाईसा का सगळं स्वयंपाक घरी करायच्या, बाईसा पण भिक्षेत मागून आणत असत ना. मग जयाचा पदार्थ भिक्षेमध्ये आला तो ईश्वराने स्वीकार केला, तेने करून ज्याचा पदार्थ स्वीकार केला त्याला गोमटे म्हणजे काय? त्याला ज्ञानाप्रेमाचा अधिकार निष्पन्न होणार. किंवा बाईसांनी तो पदार्थ ग्रहण केला म्हणजे खाल्ला. आता स्वामींच्या परिवारामध्ये पहिले स्वामींना भोजन व्हायचं, उरला प्रसाद तो भक्तांना होत असत. आपण चरित्रामध्ये बघितलं तसं आला अज्ञानाचा पदार्थ, त्याला काही जाणीव नाही इथे काय आहे ते, परंतु ते क्रिया झाली ना प्रवेशन, तर भक्तांनी खाल्ल्यानंतर योग्यता होणार. जरी तो अज्ञान असेल त्यांनी तो पदार्थ खाल्ला त्याला गोमट होणार. का? तर तो ईश्वरीचा परिवार. सांगितलं ना त्यांनी. जयाचा धर्म तयाचे गोमटे, खाते या गोमटे, का भक्ताचे भिक्षेचे, ईश्वर हेतूचे म्हणून पवित्र. म्हणजे ज्यांचा पदार्थ उपयोगी गेला त्यांना गोमट होणार. का? तर ईश्वर हेतूचे म्हणून पवित्र. ते जे अन्न आलेलं असतं ईश्वर हेतूने आलेलं आहे म्हणून ते पवित्र आहे. म्हणून सांगतात ना, भिक्षेचं अन्न हे पवित्र असतं. इतकंच नव्हे तर परमार्गामध्ये जे काही पचन केलं जातं तेही पवित्र असतं. म्हणून विचार करा की अन्नदानादी क्रिया किंवा भजन पूजनाची क्रिया किती महत्त्वपूर्ण सांगितलेली आहे. जयाचा पदार्थ भिक्षेमध्ये आलेला असेल, साधकाला भिक्षकावर मागायला सांगितली की तुमचा अधिकार योग्यता घडण्यासाठी. आपण परमार्गादी अन्नदानादी क्रिया का बरं करतो? की आमची योग्यता झाली पाहिजे. ज्याने ज्याने जो पदार्थ प्रवेशन केला, ज्या पात्राला तो पदार्थ गेला, त्या पात्राचा गुण आमच्यामध्ये निष्पन्न होत असतो. जसं इथं उदाहरण सांगितलं की स्वामींच्या ठिकाणी ज्याला क्रिया घडलेली आहे तेने करून त्याला तर ज्ञाना प्रेमाचा अधिकार निष्पन्न होणार. बायसाच्या ठिकाणी एखाद्याला क्रिया घडली, बायसाने तो पदार्थ खाल्ला, तेने करून जयाचा पदार्थ त्याला पण योग्यता होणार. ज्याने पदार्थ दिला त्याला पण योग्यता होणार. बायसांनी जो पाणीबा साचून ठेवलेला होता
तेने करून बायसांची सुद्धा योग्यता होणार. का तर तो परिवार कोणाचा? ईश्वरीचा. वेगवेगळी पात्रता आहे. समजा बायसांनी पदार्थ खाल्ला, ज्याचा पदार्थ खाल्ला त्याला तो गुण निष्पन्न होणार. एखादा स्मरणनिष्ठ पुरुष आहे, त्याच्या ठिकाणी क्रियाप्रवेशन झाले, त्याला स्मरणाचा गुण प्राप्त होणार. ज्या ज्या पात्री तुम्हाला भजन घडलं त्या त्या पात्राचा गुण तुमच्यामध्ये निष्पन्न होत असतो. स्वामींच्या परिवारामध्ये असे काही उत्तम अधिकाराचे होते, तर उदाहरणार्थ उपाध्ये, नागदेवाचार्य, महादाईसा, हे सगळे उत्तम अधिकाराचे पुरुष होते की नाही? आणि मग या पुरुषाच्या ठिकाणी ज्यांना भजन घडलं, या पात्राच्या ठिकाणी ज्यांचं भजन घडलं किंवा ज्यांना भजन घडलं किंवा त्या बायसाने जो पाणी साचवलेला होता त्या भिक्षेमध्ये ज्याचा ज्याचा कोरका असेल किंवा ज्याचा ज्याचा पदार्थ असेल तशा तशा प्रकारचा अधिकार त्याही जीवाचा निष्पन्न होणार असतो, निष्पन्न होत असतो. दुसरी गोष्ट सांगितली की परमेश्वर देहधर्म जीवधर्म स्वीकार करतात. म्हणजे तोखणी विरोखणी मी सांगितलं. मनोधर्म म्हणजे नेमकं काय? रागादी शतक. परमेश्वराला विकरणे नाही, परंतु जीवाच्या भल्याकारणे परमेश्वर जीवाची उदासीनता स्वीकारत असतात. जसं आपण नाशिकला बघितलं की नाशिकला स्वामींनी उदास स्वीकारलं. उदास का बरं झाले स्वामी? जीवाच्या भल्याकारणे. एखादा जीव अनुसरणारा उद्धरणारा होता तो भंगला, म्हणून परमेश्वर उदास झाले. किंवा पुढे संदर्भ येतो की दुटीच्या प्रसंगी स्वामींना खंती आली होती, मग आमच्या नागदेवाचार्यांनी आमच्या स्वामींसमोर ती दुटी घेऊन गेली आणि स्वामी प्रसन्न झाले, खंती परहरली. खंती जीवाच्या लाभाकारणे असते. जसं तुम्हाला मुद्दा सांगितला, ईश्वर सदा तृप्त काम, परंतु जर जीवाने भजन त्याला दिलं नाही किंवा क्रियाच केली नाही, अधिकार वाढेल का याचा नाही. जसं परमेश्वराने स्वतः स्वीकार केला पदार्थ, तर त्या जीवाला प्रेमाचा ज्ञानाचा अधिकार निष्पन्न होत असतो. किंवा जो परमेश्वराचा अनुयायी आहे त्याच्या ठिकाणी भजन घडलं, तर त्याचाही गुण, ज्याला भजन घडलं, ज्याचा पदार्थ भिक्षेमध्ये आला किंवा त्याने अन्नदानाची क्रिया केली परमार्गामध्ये, ज्या ज्या पात्री भजन घडलं ना त्या त्या पात्राचा गुण त्या जीवामध्ये निष्पन्न होत असतो. तर काही काहींच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, काही क्रिया करताना रडतात, काही स्मरण करताना काहींच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, किंवा काहींना लीळा श्रवण करताना अश्रू येतात. का झालं असं? त्याला पाठीमागे त्या सत्पात्रात असे जे पात्र बुद्धभजनाची त्यांच्या ठिकाणी भजन घडलं. 12 अवतार सांगितले की नाही? साद्र गुण निष्पन्न होतो, ओला गुण निष्पन्न होतो, एकाच्या कांकरी ओल्ले होतात, एकाचे डोळे भरून येतात. म्हणजे परमेश्वराने देवकच्छ मच्छ होती सांगितलेलं आहे. अशा पात्राच्या ठिकाणी किंवा अशा ईश्वर अवताराच्या ठिकाणी ज्या जीवाला भजन घडलं अशा त्याला सुद्धा तशा प्रकारचा गुण निष्पन्न होत असतो. सगळ्या व्यक्तींना का रडायला येतं का? क्रिया करतं नाही येत. ज्याला येतं तो उत्तम अधिकाराचा आहे, त्याला तसं भजन घडलेलं असतं. एकाला प्रयत्न करायला सांगितला, एकाला तसं भजन घडलं, त्यामुळे तो गुण निष्पन्न होत असतो. तसं हेतुस्थळकारांनी सांगितलं की बायसाला गोमटे होणार. का गोमटे होणार बायसांना? की येणारा जो परिवार होता तो सुद्धा उत्तम अधिकाराचा होता. जरी दादोस होते, दादोसांकडे एक अवगुण होता की, परंतु बाकीचा गुण त्यांच्याकडे काय होता? जिथून त्यांना स्वामी दिसतील तिथून दादोस स्वामींना दंडवत घालायला सुरुवात करायची, क्षेमालिंगन द्यायचे, भेटायचे, रिकामे भेटत नव्हते, काही ना काही द्यायची, सुपारी द्यायची. हा एक गुण त्यांच्याकडे होता. त्याच्यामध्ये नागदेवाचार्य उत्तम अधिकाराचे पुरुष. म्हणजे भजन क्रियेने सुद्धा आपल्यातील अडथळे दूर होतात, आपल्यामध्ये योग्यता निर्माण होत असते. मग ते कोणीही असो, साधक असेल. आता चैतन्य सांगितलं ना, भिक्षू वासनिक हा चैतन्य सांगितला, स्थानप्रसाद जड सांगितलं. जसं आपण आता उपहार दाखवतो, म्हणजे आपण देवाला विनंती करतो, तेणे करून
जे अन्न असतं तामस राजस ते सात्विक होत असतं. आता चेतन साधन आहे, परमार्ग अधिकरण आहे, यांच्या ठिकाणी भजनादी क्रिया घडल्या. एकच नाही, एक क्रियेने अधिकार वाढतो, अनेक क्रिया घडत राहिल्या. जितके वेळ तुम्हाला भजन घडल तेवढे वेळ तुमची योग्यता होत असते. ज्या ज्या पात्री तुम्हाला भजन घडेल त्या त्या पात्राचा गुण तुमच्यामध्ये निष्पन्न होत असतो. नाही का, एक साधके, एक स्मरणे सांगितलंय. ईश्वरीचा परिवार बऱ्याच प्रकारे त्यांनी वाखाणला, तो पुढे मी तुम्हाला सांगेन. परंतु मुद्दा तुम्हाला मला सांगायचा की अशा प्रकारे गोमट प्राप्त होतं. जयाचा पदार्थ त्याचा गोमट, फक्त तो पदार्थ तुम्हाला आवडीपूर्वक अर्पण करता आला पाहिजे. भिक्षा द्यायची आवडीपूर्वक देता आली पाहिजे. कसंही द्या, लाभ आहे, परंतु ती जर क्रिया आवडीपूर्वक जर तुम्ही केली तुम्हाला 100% लाभ सांगितला. बायसांनी ज्याचा पदार्थ भिक्षेमध्ये जमा केला किंवा तो कोरका जमा केला, ज्याचा ज्याचा तो पदार्थ असेल, तो पदार्थ ज्याने ज्याने ग्रहण केला, ईश्वरीच्या परिवाराने, स्वामींच्या ठिकाणी जो जो काही परिवार आला त्या परिवाराने ग्रहण केल्यानंतर तशा प्रकारचा अधिकार त्यांचा निष्पन्न होणार. हे हेतुस्थळकरांनी सांगितलं. म्हणजे हेतुस्थळ फार महत्त्वाचं असतं. लीळा छोटीच आहे पण हेतू बघा किती सामर्थ्य त्याच्यामध्ये. त्यांनी सांगितलं, खाते तया गोमटे देते तया गोमटे, देणाऱ्याला गोमट आणि खाणाऱ्याला गोमट. दुसरं काय सांगितलं, कर्मनाश, तयाचा कर्मनाश. तयाचा म्हणजे ज्याने पदार्थ दिला त्याचा कर्मनाश, किंवा ज्याने पदार्थ कष्टाने कमवून ठेवला त्याचा कर्मनाश. आता बाईसांनी भक्तजन येतील म्हणून जे काही ती कोरकी जमा करून ठेवली होती, बाईसांना कष्ट झाले की नाही ते करताना. बाईसा तर प्रेमिया होत्या, परंतु माझ्या देवाचा परिवार येतो आहे. बाईसा म्हटल्या का, नाही माझा परिवार नाही आला, माझे नातेवाईक नाही आले, नाही, माझ्या देवाचा परिवार. कारण की स्वामी काय म्हणतात, स्वामींचा जो परिवार तो बाईसांना आपला वाटायचा, संबंधी नाही ईश्वरीचा परिवार. तसं आपल्याला सुद्धा जे आपलं साधन आहे ते आपलं वाटलं पाहिजे. हा माझ्या देवाचा परिवार. कोणी असेल, भिक्षू असेल, नामधारक असेल, वासनिक असेल, वेदवंत असेल, बोधवंत असेल. पण काही लोकांना लय अति डोकं चालवतात. मी एका ठिकाणी प्रवास करत होतो आणि जे ग्रस्त होते परिवार, त्यांना मी सांगितलं की मला ना शिदोरी पाहिजे. ते म्हटले काय हरकत नाही बाबा, आता मी प्रांत नाही सांगणार. ते म्हटले काय हरकत नाही बाबा. मग त्यांनी मला शिदोरी दिली. माझ्यासोबतचा परिवार हा सगळे नामधारक वासनिक होते, उत्तम अधिकाराचे पुरुष ते, फक्त त्यांच्यावर वस्त्र नव्हते, बाकी त्यांचं आचरण एकदम व्यवस्थित सगळं. 3ला ते सकाळी उठून स्मरण करायचे, आम्ही स्थानदर्शन करायचो. मग त्यांनी सांगितलं की बाबा मला जर काही असेल सेवा ना, तुम्हीच मला सेवा द्यायचा. मी ग्रुपवर टाकत असतो की ज्या ज्या परिसरामध्ये आहे त्या परिसरामध्ये माझं तीर्थदर्शन चालू आहे असं मी ग्रुपवर टाकत असतो. मी टाकलं ग्रुपवरती. त्यांनी सांगितलं बाबा मी तुम्हाला शिदोरी देते त्या परिवाराला. पण त्यांच्यातलाच एक त्यांनी सांगितलं की एकदा दोनदा मी गेलो त्यांच्याकडे, त्यांनी बोलवलं म्हणून मी गेलो, त्यांची आवड होती म्हणून मी गेलो, करणाऱ्याची आवड होती. पण सांगणाऱ्याने सांगितलं साधूंना खाऊ घालत जा, हे ग्रस्तांना कशाला खाऊ घालता. ते ग्रस्त म्हणजे का अन्य होते का, ते सुद्धा परमेश्वराचं एक साधन सांगितलेलं आहे. अरे कोणाची केसनी पात्रता तुम्हाला माहिती आहे का. एक जरी नामधारक जरी आहे त्याची सुद्धा पात्रता आम्ही ओळखू शकत नाही असं तुम्हाला कोणी सांगितलं. त्या ग्रस्तांना कशाला तुम्ही खाऊ घालता, साधूला खाऊ घाला. तुझ्याकडे का टेस्टर दिलेलं आहे का योग्यता पाहण्याचं सांगणाऱ्याकडे. आणि सांगणारा कोण, तो सज्ञान होता. जो सांगणारा होता ना तो पण सज्ञान, त्या चांगल्या पिढ्यांपिढीचा तो उपदेशी आहे. अनेक संत मंत योग त्या व्यक्तीच्या घरी आलेला आहे आणि तो सांगतो की साधूंना फक्त खाऊ घाल, ग्रस्तांना खाऊ घालू नको. म्हणजे उपदेशांना कशाला खाऊ घालते, तुला काय फायदा आहे. बाई जाणते असी इथची नरक. जाणता सांगतोय त्यात तो करणारा अज्ञान परिवार होता, पण सांगणारा सज्ञान परिवार होता. नरक कुणाला होणार, जाणत्याला होणार. तुला माहिती आहे ना आमच्या स्वामीने एक साधन सांगितलं, तुम्ही जर उद्या मार्गात ग्रस्त गेला तुम्हाला आम्ही खाऊ घालायला नाही पाहिजे. मग
आम्ही फक्त म्हणू तुम्ही ग्रस्त आहे, तुम्ही प्रपंच करता, तुम्ही कर्म करता, तुम्हाला कशाला खाऊ घालायचं, आम्ही असं म्हटलं पाहिजे ना. मग ग्रस्तांनाही भिक्षूचा आदर करावा आणि भिक्षूनेही ग्रस्तांचा आदर करावा. आणि जे असं सांगतात ना ते एक नंबरचे हिमाद्री पंडित, महादाश्रमाच्या पांतीचा जाणावा जयाची बुद्धी नाही तो स्पष्ट शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. मग ते परिवरडायला लागला, मला सांगायला बाबा असं झालं तसं. म्हटलं हे बघा तुमची बुद्धी आहे ना, ते म्हटले आम्ही करणार, आम्हाला त्यांचं काय ऐकणार नाही. म्हटलं बस. ते पुन्हा रडत दुःख करू लागले, बाबा या जर कधी परिस्थिती तुम्ही आले तर माझ्या घरी याच. मला त्यांनी नाही सांगितलं, मला दुसरी कोणती गोष्ट कळली. म्हणजे जो जाणता आहे तो असा जर बुद्धिभेद करतो आहे तर त्याने ही लीळा श्रवण करावी, त्याने हा हेतू ऐकावा. किंवा जे असे करतात आणि जाणतेच क्रियेला अडचणी आणतात, अज्ञान काही करत नाही, जे जाणते आहेत ना ते क्रिया करतात. जरी तो ग्रस्त आहे पण त्याच्या मुखामध्ये नाम आहे, तो स्थानवंदन करण्यासाठी चाललेला आहे. आता आमच्या पदयात्रेमध्ये काय सगळे साधू असतात का? 90% लोक तर ग्रस्त असतात ना. पण कोण आहे? तो सुद्धा एक ईश्वरीचा खांब आहे. वासनिक सुद्धा काय सांगितला? एक ईश्वरीचा खांब सांगितलेला आहे. म्हणून जर तुमच्या कोणी असं बुद्धिभेद करत असेल, काही सांगतात साधूंना देऊच नका, काही सांगतात ग्रस्तांना देऊ नका, जे सांगतात हे फार मोठे अनाधिकारी असतात. आणि म्हणून असं ग्रस्तांनी समजायचं नाही की फक्त मी साधून खाऊ घातलं म्हणजे मला सगळं पावलं नाही. जे साधन सांगितलं आहे तो नामधारक जरी असेल तो ग्रस्त कर्मराठीमध्ये, तुम्हाला त्याची पात्रता माहीत आहे का? अरे स्वामी सांगतात शेण गोळा करणारी जी मुलगी ना त्याची पात्रता प्रेमाची होती, त्या मुलीची पात्रता होती प्रेमाची. स्वामी सांगतात बाई तुम्ही जाणा का अधिकार. मग स्वामी सांगतात तसं कोण केसना पात्र, कोण नामधारक कसा, कोण अनुयायी कसा. म्हणून तर आपली सांगाती दिदले परमेश्वरे, स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक आपल्याची संगत करून दिलेली आहे. स्थानाची संग, स्थान नमस्कार करावा, प्रसाद नमस्कार करावा, भिक्षूंच्या भेटी घ्यावा. वासनिकांना भेटायला सांगितलं की नाही? जरी स्थान मार्गे कर्म आम्ही गेलो, आम्ही वासनिकांच्या भेटी घ्यायला गेलो होतो, पण त्याने सज्ञानाने जाणत्याने त्या परिवाराचा बुद्धिभेद केला. पण तो परिवार ठाम राहिला. त्याने सांगितलं आम्हाला बाकी काय, आम्ही फक्त धर्म पाहतो, माझं देवाचं साधन आहे ना ते, बाकी व्यवहार तिकडं. धर्म आणि लक्षात ठेवा धर्मामध्ये कधी व्यवहार आणायचा नाही आणि व्यवहारात धर्म कधी आणायचा नाही. तुझा व्यवहार तिकडं तुझं बघा काय येते. धर्मात कोणी तुम्हाला म्हणेल, कारण काही लोकांचं वैमनस्य असतं, मग ते काय सांगणार तुम्हाला, त्याला कशाला खाऊ घालतो, त्याला कशाला देतो. तुमची भांडणं आहेत ना रे ती, तुमची भांडणं धर्मात तुम्ही आणू नका ना, तर व्यवहार तुम्ही तिकडे पाळा काय ते. म्हणून भिक्षुकाच्या पांतीला वासनिकाला बसता येतं, पंक्तीला जेवण करता येतं, आचार्यांनी सांगितलं. आणि म्हणून ज्याचा बुद्धिभेद करतात की जो बुद्धिशी वर्ग आहे त्यांना देऊ नये किंवा त्यांना काही करू नये, मग तुम्हाला पदयात्रा प्रमाण देतो. मग तुम्ही तर ग्रस्त असता, तुम्ही कशा मार्गामध्ये जाता? तुम्हाला तर सगळ्या सुविधा पाहिजे. साधून तुमचा बुद्धिभेद केला का? आमचे साधू म्हटले असते नाही आम्ही फक्त साधूंना देतो, आम्ही ग्रस्तांना अजिबात देणार नाही. हा बुद्धिभेद जो करतो तो एक नंबरचा अनाधिकारी, नित्य नरकाच्या चालीचा म्हटलेला आहे स्पष्ट शास्त्रामध्ये. मी नाही, टीकेमध्ये सांगितलं. हेमाड पंडित, महादाश्रमाच्या पांतीचा जाणावा, ज्याची साधनावर बुद्धी नाही तो. म्हणून फक्त डोक्यातलं काढून टाका की मोठ्या बाबा लोकांनाच आपण हे करायचं, सामान्य भिक्षुकाला काही विचारायचं नाही, किंवा एखादा उपदेश आपल्याकडे आला मग त्याला आम्ही द्यायचंच नाही, असं नाही. आपलं साधन आहे ते, त्याच्या प्रती आपले प्रेम असलं पाहिजे. अरे तुम्ही पाहुण्यांना किती आवडीपूर्वक स्वैरधैर्य नाही करता, आपला तो देवाचा धर्माचा आहे ना, तो तुम्हाला किती आनंद झाला पाहिजे. पण त्या परिवाराचा आनंद मी बघितला. ज्यांनी सांगितलं त्यांनी नाकारलं, ते म्हटले नाही आम्ही आमचा धर्म करणार. आणि म्हणून हा एक लक्षामध्ये मुद्दा ठेवायचा की बाईसा चे उदाहरण लक्षामध्ये, बाईसा प्रत्यक्ष प्रेमिया होत्या आणि स्वामी सुद्धा आपल्या भक्तांची वाट पाहतायत. स्वामी म्हणतात आम्हाला सुद्धा करमत नाही, आता भक्ती आले नाही आणि येणार.
बायसांचा सुद्धा कर्मनाश आणि बायसांची सुद्धा योग्यता होणार का? त्यांच्यासाठी बायसांनी कष्टाने पदार्थ जमवून ठेवला, कष्ट केले त्यानिमित्तानं. म्हणून हे काही मुद्दे तुम्हाला मी सांगितले, लक्षामध्ये ठेवा. जर काही तुमचे प्रश्न असतील 94 052 75 या नंबरला कॉल करा, मेसेज करा, किंवा जे नित्यनेमाने लीळा श्रवण करायची आहे, श्रीमद भगवद्गीता श्रवण करायचे आहे, त्यांनी सुद्धा या नंबरला कॉल करा, मेसेज करा. दंडवत प्रणाम.